कल्चर अँड फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिगीषा नाट्य संवाद 2026च्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी अभिनय शैलीने रसिकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य करणाऱ्या प्रतिभावंत अभिनेत्री श्रीमती रत्ना पाठक शहा, MGM विद्यापीठाचे कुलपती आणि आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय अंकुशराव कदम सर, नाथ ग्रुपचे अध्यक्ष तथा संचालक, मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन, तसेच ज्येष्ठ उद्योजक आदरणीय नंदकिशोर कागलीवाल सर, ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री बाबा भांड सर, कुलगुरू माननीय डॉक्टर विलास सपकाळ सर, श्री सचिनजी मुळे, कोषाध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मनमुराद हसवणारे लोकप्रिय अभिनेते लेखक श्री योगेशजी सिरसाट, सिनेनाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखक प्रशांत दळवी आणि मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशनचे संचालक माननीय श्री निलेशजी राऊत, तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व सिनेनाट्य रसिकांचं मी नीता पानसरे वाळवेकर सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. जिगीषा नाट्य सहवासाचं हे 4थं वर्ष. 2022 साली जिगीषाच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा याचं आयोजन करण्यात आलं. खरं तर आपल्या शहरातील सर्व जाणकार रसिक हे नेहमीच उत्तम आणि दर्जेदार कलाकृती कधी बघायला मिळेल याची वाट बघत असतात. जिगीषाच्या या उपक्रमाने महाराष्ट्रातील अतिशय गाजलेले आणि अनवट विषयांवरील नाटकांची मेजवानी तर आपल्याला मिळतेच, पण त्याचबरोबर परिसंवाद, मुलाखती, अभिवाचन अशा दर्जेदार कार्यक्रमांसोबतच ग्रंथ प्रदर्शनीमुळे आपल्या सगळ्यांना दुर्मिळ अशा नाट्य संहिता देखील उपलब्ध होतात. यंदाही याच सर्व कार्यक्रमांची पर्वणी घेऊन जिगीषा नाट्य सहवास 2026 सज्ज आहे. तेव्हा पुन्हा एकदा मंचावरील सर्व सन्माननीय अतिथींचे, संयोजकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थितांचे जिगीषा आणि संयोजन समितीच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांचं स्वागत करावं अशी विनंती करते आदरणीय अंकुशराव कदम सरांना. शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हे स्वागत करताय आदरणीय अंकुशराव कदम सर. हार्दिक स्वागत आहे आपलं. या जिगीषा नाट्य सहवासाची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह आपण त्यांना देत आहोत. हार्दिक हार्दिक स्वागत आपलं. यानंतर लेखक प्रशांत दळवी यांना मी विनंती करते ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय बाबा भांड सर यांचं आपण स्वागत करावं. आत्ताच आपल्या सगळ्यांना माहिती की 5 वाजता इथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं. आदरणीय बाबा भांड सरांच्या हस्ते याचं उद्घाटन इथे नुकतंच झालेलं आहे. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आपण स्वागत करत आहोत. हार्दिक स्वागत आहे सर. मंचावरील सर्वांचंच पुनश्च एकदा शब्दसुमनांनी मी स्वागत करते आणि या संपूर्ण नाट्य सहवासाच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते सिनेनाट्य दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी. आदरणीय मंच आणि या शहरातील अभिरुची संपन्न माझ्या मित्रमैत्रिणींनो, रसिकांना, खरं म्हणजे आपण आज हा उद्घाटन समारंभ आणि त्याच्यानंतरचं नाटक असल्यामुळे आपण रत्नाजींना ऐकायला सगळेजण उत्सुक होते, मला माहिती आहे. आणि जो आपला पुरस्कार असतो त्याचं महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि नंतर नाटकवाले आहेत. असा नाटकाच्या आधीचा कार्यक्रम असला की अतुल पेठे किंवा आमच्यासारख्याच्या पोटात गोळा असतो की हा कार्यक्रम कसा लवकर संपतो आणि नाटक कसं लवकर सुरू होतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वतः रत्नाजी पण त्या बाबतीत अत्यंत शिस्तबद्ध आहेत. त्यामुळे
आपला हा छोटेखानी उद्घाटन समारंभ आहे. मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी आभार मानतो मराठवाडा आर्ट कल्चर फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशनचे. कारण या शहरातच स्थापन झालेली वाढलेली जिगीषा नाट्य संस्था आणि त्याला 40 वर्ष पूर्ण होतात, म्हणून जेव्हा असं वाटलं की या शहरात जाऊन आपण एक नाट्य महोत्सव सुरू करूया आणि त्याचं अशा मोठ्या सातत्यशील उपक्रमात रूपांतर होईल तेव्हा माहिती नव्हतं. ते फक्त एक छोटंसं सेलिब्रेशन अशा स्वरूपाचं होतं. पण ते करताना आमचे मित्र निलेश राऊत आणि आमचे 2 आधारस्तंभ यांनी सांगितलं की नाही, तुम्ही तुमची 40 वर्ष साजरी करण्यात काय मजा आहे, या शहरात तुम्ही आता परत येत आहे, तर आपण या शहराचा मिळून तुमच्या संस्थेचा नाट्य महोत्सव करूया आणि तो उपक्रम आपण सातत्यशील करूया यापुढे. त्यामुळे ते खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानतो. या नाट्य सहवासाच्या निमित्तानं माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे दुसऱ्या एका अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं कामही हीच आयोजन समिती आणि संयोजन समिती करते आणि त्याला यावर्षी 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि येत्या जानेवारी महिन्यात तो 12वा महोत्सव होईल. याला जोडून जेव्हा हा महोत्सव सुरू झाला तेव्हा एक फार छान एक सूत्र तयार झालं की जणू काही या शहरामध्ये वर्षभर सांस्कृतिक ऊर्जा वाहती राहावी म्हणून हे 2 महोत्सव 6-6 महिन्याच्या अंतराने होत आहेत असं लक्षात आलं आणि त्याचं श्रेय या आयोजन समितीला आहे. या शहरात एकेकाळी विद्यापीठ इथेच असणं, सगळ्या मराठवाड्या रिजनच्या जिल्हा तालुक्यातली विद्यार्थी इथे शिकायला येणं आणि याला जोडून संगीत साहित्य संस्कृतीची मोठी परंपरा असलेल्या शहरात ऊर्जा निर्माण असलेली ऍक्टिव्हिटी होती. अनेक नाट्यसंस्था कार्यरत होत्या, परंतु हळूहळू थोडासा त्याचा ओघही ओसरला आणि त्यातली सिनियर मंडळी पुढे जाताना मागच्या पिढीने जे पुढे न्यायला पाहिजे त्याच्यामध्ये पण अडथळे निर्माण झाले आणि त्याचं एक परत एकदा म्हणजे जणू काही आपण खूपदा बोलतो की जसा या शहराचा एलोरा फेस्टिवल होता, हे आपलं एक वैभव होतं. अशा पद्धतीचा एक सांस्कृतिक महोत्सव दरवर्षी ज्या ज्या शहरात होतो त्या निमित्तानं सगळ्या गोष्टी एकमेकांशी सूत्रबद्ध पद्धतीने जोडल्या जातात. मला असं वाटतं की या निमित्ताने असा एक प्रयत्न आहे की चित्रपट महोत्सव हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा होईल आणि हा महोत्सव हळूहळू राष्ट्रीय पातळीवरचा होईल आणि तो करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या रंगकर्मींशी आम्ही वेळोवेळी संपर्क साधतो आहोत. दरवेळेला नवीन नवीन नाटकांच्या निवडीमध्ये एक आपसात आमचं एक कम्युनिकेशन आणि संवाद चक्र निर्माण होत आहे आणि त्यातनं खूप चांगलं काम निर्माण होईल अशा वाटते आहे. दुसरीकडे असं आहे की या दोन्हीला एक धागा समान जोडणार आहे की ज्याला आपण म्हणतो की हा सिनेमा किंवा इथे होणारं नाटक नाट्य सहवास मधलं हा फक्त व्यावसायिक प्रोफेशनल वालं काहीच नाहीये. तिथे पण मिनिंगफुल सिनेमा होतो आणि इथे मिनिंगफुल नाटक होतं. त्यामुळे त्यांची जी यंत्रणा आहे त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांचं काम चालू राहील. आपल्याला खऱ्या तरुण पिढीला किंवा जाणकारांना सगळ्यांना एकत्र आणणारी जी काही महत्वाची केंद्र आहेत आणि नाटक आज आपल्या ज्या उद्घाटिका आहेत रत्ना पाठक शहा या 50 वर्षांपासून संस्था चालणाऱ्या संस्थेचे सभासद आहेत. 40 ते 50 वर्षे ही माणसं जेव्हा कन्सिस्टंटली काम करतात तेव्हा ती ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणजे काही नाटकं त्यांनी जवळपास 20 ते 25 वर्ष सातत्याने त्या नाटकाचे प्रयोग करत राहिले. या सगळ्या सातत्याने नुसतीच त्यांच्या संस्थेपुरती ऊर्जा निर्माण होत नाही तर आजूबाजूच्या सगळ्या पिढ्यांना त्याचं एक देणं चालू राहतं, त्याचं एक चक्र निर्माण होतं. या महोत्सवाकडनं आमच्या या सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. या शहरामध्ये दरवर्षी या होणाऱ्या नाट्य महोत्सव दरवर्षी एक उपक्रम काहीतरी एक आणखीन भर घालणार आहे. या पूर्ण महोत्सवामध्ये फक्त 3 नाटकच असं नाहीये, तर उद्या रत्नाजींची लाईव्ह मुलाखत आहे, प्रगट मुलाखत आहे, ज्याच्यात त्यांच्या थिएटर विषयीच्या ग्राफ विषयी अनेक प्रश्नांची उत्तरं त्या देतील. त्याच्यानंतर अजित दळवींच्या आपल्या याच शहराचे नाटककार त्यांच्या लेखन कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांची मुलाखत होणार आहे. या निमित्ताने एक साहित्य ते नाटक असा परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये आसाराम लोमटे, बालाजी सुतार आणि अतुल पेठे हे आपली त्यामागची भूमिका आणि या माध्यमांतरामध्ये नेमकं काय होत असतं संक्रमण त्याच्याविषयी मांडणार आहेत. उमगलेले गांधी अशा नावाचा गांधीजींवरच्या निवडक लेखांचा एक अभिवाचनाचा कार्यक्रम आहे ज्यासाठी ज्यांनी कस्तुरबाचं काम करून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे आणि ज्या आपल्या प्रायोगिक रंगभूमीच्या आणि व्यावसायिक रंगभूमीच्या अत्यंत मानाचं स्थान असणाऱ्या रोहिणी हट्टंगडी त्या फक्त 20 मिनिटाच्या लेखाच्या वाचनाला इथे येणार आहेत. गेल्या वर्षीपासून प्रशांतच्या डोक्यात ही कल्पना आली की नाट्यविषयक पुस्तकं, मग त्याच्यामध्ये संहिता आल्या, अभ्यासक्रमाची पुस्तकं आली, तंत्राची पुस्तकं आली, आत्मचरित्र आलं, त्याच्याशी संबंधित भाषांतर अनुवाद आले. असं फक्त एक
कारण साहित्य संमेलन आणि इतर ठिकाणी हल्ली खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे देवाणघेवाण होते, खरेदी विक्री होते. परंतु नाट्य जसं पृथ्वीमध्ये छोटंसं का होईना एक पुस्तकांचं दुकान आहे. आता आता काही योजना महापालिकांनी केल्यात, काही काही नाट्यगृहांमध्ये त्यांचे निर्माण करण्याची शक्ती निर्माण झाली की स्टॉल्स तरी निदान पुस्तकांचे निर्माण करावे. परंतु इथे करताना त्याचा उपयोग खूप होतो. या शहरामध्ये जवळपास 5 महाविद्यालयांमध्ये नाट्यशास्त्र विभाग आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची संहिता उपलब्ध होणं, संदर्भ ग्रंथ उपलब्ध होणं, त्यानिमित्ताने प्रकाशक आणि या असा पण एक वेगळ्या प्रकारचा सुसंवाद निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या पुस्तक विक्रीला, या प्रदर्शनाला. म्हणून यावर्षी आणखीन मग हिंदी नाटकांचं, इंग्रजी नाटकांचं, आता जी नवीन आलेली आहेत काही आत्मचरित्र किंवा नाट्यविषयक अभ्यासपूर्ण पुस्तकं, त्यांचं सगळ्यांचं मिळून हे काम केलंय. त्याच्यासाठी इथले विद्याभूषण शशिकांत पिंपळापुरे आमच्याकडे आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रकाशकांनी याला आम्हाला सहकार्य दिलं आणि ही योजना राबवली. 3 नाटकांमध्ये सुद्धा असंच केलेलं आहे की गेल्या वर्षीच या मंचावर तोतोचान नावाचं नाटक आणि जयेशने एक वेगळीच कन्सेप्ट निर्माण केली आणि ह्याच थिएटरमध्ये त्याची जी काय लाईव्ह परफॉर्मन्स होतानाची मजा आपण सगळ्यांनी अनुभवली होती, त्याच दिग्दर्शकांनी परत एक वेगळ्या प्रकारचा सोलो परफॉर्मन्स डिझाईन केलाय, त्याला आवर्जून बोलवण्यात आलंय. सवाल जवाब नावाचं जे नाटक आहे त्याचे लेखक दिग्दर्शक याच प्रदेशाशी नकळत जोडले गेलेले आहेत. तो जो आपला गिरीश दातार आहे तो अहिल्यानगरचा नगरचा आहे आणि अपूर्व कुलकर्णी धाराशिव उस्मानाबादची आहे. आणि यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीचवर तमाशा फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे अप्रतिम नाटक आहे. त्यामुळे ते नाटक इथे होणं गरजेचं वाटलं. बरडचा लेखक हा बीडचा आहे आणि तो मुंबई पुण्याला राहून टेलिव्हिजन माध्यमात काम करतो, पण त्याला हे नाटक लिहावंसं वाटलं आणि आपल्याकडच्या भौगोलिक आणि प्रादेशिक दुःखाशी संबंधित, शेतीशी संबंधित काहीतरी विषय मांडून त्यांनी बरडचं एक प्रतीक योजलं, त्यामुळे त्यालाही केलंय. आणि योगेश शिरसाट आपल्याच शहरातला माणूस आहे आणि अत्यंत त्याच्याविषयी वेगळं बोललं जाणार आहे, तेव्हा मी ते रिपीट करत नाही, पण त्याला पुरस्कार देताना खूप आनंद होतोय आपल्याला. या सगळ्या गोष्टी इथे घडतायत. या 3 दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांनी मॅक्झिमम उपस्थिती इथे दाखवलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार. मी या उपक्रमाला असं मला एक वाटत होतं सारखं की आपण नाटकं लावतो, त्यांचे तिकीटं लावतो आणि माणसं येतात, बघतात, आवडलं तर जातात. याच्या पलीकडे त्या शहरात अजून काहीतरी कनेक्टिव्हिटी निर्माण झाली पाहिजे, लोकसंग्रह वाढला पाहिजे, सहभाग वाढला पाहिजे. आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की एक उपक्रम राबवला मी की या महोत्सवाला तुम्ही आम्हाला आर्थिक मदतही करा आणि तुमच्या पद्धतीचा प्रेक्षक. आणि अशा माणसांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं की त्यांचे व्यवसाय वेगवेगळे, कोणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, कोणी डॉक्टर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी. आणि तुम्हाला सांगतो इतका अप्रतिम प्रतिसाद आम्हाला मिळाला की समोर बसलेले डॉक्टर अजय दंडे आणि स्वाती दंडे त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत केली. विजय राऊत माझ्या शाळेचा माझा बालमित्र आहे, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, पण आता एका शिक्षण संस्थेचा संचालक आहे. तर आणि अशा लोकांकडे मागताना सुद्धा आम्ही अशीच अमाऊंट मागितली की त्यांना त्याचं दडपण येऊ नये. आणि उद्देश तोच होता, परत एकदा सांगतो की आर्थिक कधीही निर्माण होतं. अगदी 1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन करून आपल्याकडे मोठमोठे सामाजिक उपक्रम राबवले गेलेले आपल्याला माहिती आहे. उज्ज्वला अशोक जाधव निकाळजे यांनी गेल्या वर्षी मिलिंद सफाई पुरस्काराचं प्रायोजक आपण स्वीकारलं होतं की पुढच्या वर्षी मी ती रक्कम देते. संजय सोनार नावाचा आमचा मित्र आहे. काही माणसांनी आम्हाला आमची नावं सांगू नका असं सांगितलं आणि आर्थिक मदत केली. या नाटक महोत्सवाला आता रिजन मधली माणसं येतात. आमच्या प्रायोगिक नाटकांमध्ये अत्यंत मनपूर्वक प्रेम करणारा मयूर कोठाळे आणि अश्वनी हे दरवर्षी या फेस्टिवलला मुंबईहून खास प्रवास करून येतात. नाशिक, नगर, पुणे या संदर्भामध्ये ही एक त्याला आपण म्हणतो की नाट्य चळवळ छोटीशी उभं राहणं, मी म्हणालो तसं त्या ऊर्जेचं चक्र निर्माण होणं आणि वर्षभर त्या शहरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं एवढी अपेक्षा आहे. मला असं वाटतं एवढं मनोगत पुरेसं आहे आणि बाकीच्या पुढच्या कार्यक्रमाकडे मी सूत्र देतो. नीता सुरू. थँक्यू, धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ उद्योजक आदरणीय नंदकिशोर कागलीवाल सरांना मी विनंती करते, संयोजक समितीच्या वतीने आपण प्रास्ताविक करावे. आज की हमारी मुख्य अतिथि सुप्रसिद्ध अभिनेत्री, सशक्त कलाकार, रंगकर्मी श्रीमती रत्ना पाठक शाह, MGM
विद्यालय के कुलपति और हमारे प्रेरणा स्रोत श्री शौर्य कदम, रंगभूमि से जुड़े हुए सारे कलाकार, निर्देशक, अभिनेता, साहित्यकार, समीक्षक और इतनी बड़ी संख्या में जो नाटक प्रेमी यहाँ पर उपस्थित हैं, आप सबका इस आयोजन में तहे दिल से, अंतर्मन से स्वागत है। आज का दिन छत्रपति संभाजीनगर के लिए एक आनंद और गौरव का दिवस है। आज सिर्फ नाट्य महोत्सव का उद्घाटन नहीं हो रहा है, पर जिगीषा के माध्यम से हमारी रंगभूमि के साथ जो ज्वलंत और आत्मीय संबंध है, उसको हम उजागर कर रहे हैं, उसका उत्सव आज हम मना रहे हैं। जिगीषा या फिर हिंदी में जिसको जिगीषा कहते हैं, एक ऐसा शब्द है जो जिगीषा उसे कहते हैं जो कुछ करने की इच्छा हो, कुछ पाने की इच्छा हो, कुछ जीने की इच्छा हो, कुछ जीतने की इच्छा हो, उस दुर्गम इच्छा शक्ति का नाम जिगीषा है। और रणभूमि भी हमें यही सिखाती है कि प्रश्न करना, मनुष्य को समझना और जीवन को नए दृष्टिकोण से देखने की कोशिश करना, ये सिर्फ मनोरंजन का साधन नहीं है, एक जीवन का आईना है। कभी हंसाता है, कभी रुलाता है, कभी बेचैन करता है और कभी सोचने के लिए मजबूर करता है, और ऐसे सामने इतने प्रश्न उपस्थित करता है जिनको टटोलने की, जिनको सुलझाने की हम अपने आप कोशिश करते हैं। इसलिए मेरा विश्वास है कि जिस शहर में रंगमंच जीवित रहता है, उस शहर की संवेदनशीलता भी जीवित रहती है। आज हमारे बीच रत्ना पाठक शाह जैसी वरिष्ठ और विलक्षण प्रतिभा रखने वाली रंगकर्मी उपस्थित हैं, और इसलिए ये अवसर हमारे लिए एक बहुत विशेष अवसर है। उनके लिए रंगमंच केवल अभिनय का माध्यम नहीं, बल्कि विचार, संवेदना और जीवन को समझने की एक निरंतर प्रक्रिया है। उनका अनुभव हमारे युवाओं के लिए किसी विश्वविद्यालय से कम नहीं है। मैं आयोजन समिति की ओर से और आप सभी की ओर से पुनश्च उनका अभिवादन करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ। साथियों, जिगीषा नाट्य सहवास की सबसे बड़ी खासियत है कि ये सिर्फ केवल नाटकों की प्रस्तुति नहीं है। अभी भाई चंद्रकांत जी ने आपसे बताया कि किन किन चीज़ों का यहाँ पर आयोजन है। मैं उसको रिपीट नहीं करूँगा, मैं यही कहूँगा कि एक परवणी आई, एक मेजबानी आई, या मनुष्य अपना आनंद दिखा सके। और सबसे बड़ी बात तो यह है कि इस महोत्सव में नाट्य पुस्तकों का विशेष प्रदर्शन भी आयोजित किया जा रहा है। आज के इस अवसर पर मिलिंद सफेद पुरस्कार की शुरुआत भी अत्यंत अर्थपूर्ण है। रंगमंच पर काम करने वाले कलाकार ऐसे भी हैं जिनकी आजीविका और जिनका चरितार्थ इसके माध्यम से चलता है। उनकी एक जबरदस्त प्रतिबद्धता है इस रंगमंच के प्रति, और वे अक्सर पर्दे के पीछे रहते हैं, पर सही माने में रंगमंच की ऊर्जा उन्हीं से आती है। इस वर्ष यह पुरस्कार अभिनेता और लेखक श्री योगेश शिरसाट जी को प्रदान किया जा रहा है। मैं उन्हें हार्दिक बधाई। यह सम्मान सिर्फ एक कलाकार का सम्मान नहीं, बल्कि उन सभी रंगकर्मियों का सम्मान है जो विपरीत परिस्थितियों के बावजूद भी पूरी तरह से रंगमंच को समर्पित है। आज रंगमंच के सामने बड़ी चुनौतियां हैं। सिनेमा, OTT, मीडिया, डिजिटल एंटरटेनमेंट, न जाने ऐसे कितने ढेर सारे चैलेंजेस हैं, और इन सब की भीड़ में दर्शक का ध्यान आकर्षित कर पाना ये सही माने में एक चुनौती है। पर ये सही है कि तकनीक बदल सकती है, मीडिया बदल सकता है, माध्यम बदल सकते हैं, पर कहानी बनाने की, कहानी सुनाने की और कहानी सुनने की, ये मनुष्य की जो बुनियादी आवश्यकता है, ये कभी बदल नहीं सकती। हमारी जिम्मेदारी है कि हम ऐसी रंगभूमि तैयार करें जो केवल मनोरंजन का नहीं, बल्कि आदमी को थोड़ा बहुत बेहतर इंसान बनाए। किसी ने बहुत खूब कहा है कि क्या नहीं हो सकता इस तरक्की के ज़माने में, क्या नहीं हो सकता इस तरक्की के ज़माने में, और यह क्या है कि आदमी इंसान नहीं हो सकता। मुझे लगता है कि जब तक मनुष्य के भीतर संवेदना है, आशा है, आकांक्षा है, सपने हैं, प्रेम है, क्रोध है, संघर्ष है, आक्रोश है,
मैं ये कहूँगा कि जिगीशा है, यह रंगमंच हमेशा जीवित रहे। छत्रपति संभाजी नगर की अपनी एक समृद्ध सांस्कृतिक पहचान है। हमें अजंता और एलोरा की विरासत मिली है और यह शहर साहित्य, संस्कृति, रंगमंच, सिनेमा की एक सृजन भूमि रही है। अभी कहा गया कि पिछले 11 सालों से अंतर्राष्ट्रीय स्तर का अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल यहाँ पर आयोजित किया जाता है। उसी की श्रृंखला में, उसी की कड़ी में आज का ये नाट्य महोत्सव भी हम लोग इसका आयोजन कर रहे हैं। और मुझे पूरा विश्वास है, जैसे चंद्रकांत जी ने कहा, ये सिर्फ औरंगाबाद तक सीमित नहीं रहेगा, ये सिर्फ महाराष्ट्र तक सीमित नहीं रहेगा, ये इसकी एक राष्ट्रीय पहचान बनेगी और उसके लिए हम सभी लोग प्रयत्नशील रहेंगे। आज से शुरू हो रहे इस महोत्सव में उन्होंने बताया कि ये सिर्फ नाटक नहीं है, यहाँ पर संवाद है, संवेदना है, सृजन है, इस सबका पूरा आस्वाद आप लोग लें। मैं जिगीशा नाट्य सहवास की पूरी टीम, श्री चंद्रकांत जी कुलकर्णी, श्री प्रशांत दर्वी, श्री नीलेश रावत, दासु वैद, श्री पद्माकर जी, अभय जोशी, डॉक्टर शिव कदम तथा सभी साथियों को अंतर्मन से बधाई देता हूँ। साथ ही एमजीएम परिवार और उनके साथ जुड़ी हुई सारी संस्थाओं का भी मैं धन्यवाद करता हूँ और उम्मीद करता हूँ कि निरंतर इसी फिर से आगे बढ़ता है। अंत में मैं केवल इतना कहूँगा कि जहाँ संवाद समाप्त होता है वहीं संघर्ष जन्म लेता है और जहाँ रंगमंच जीवित रहता है संवाद भी जीवित रहता है। आइए हम संवाद को जीवित रखें। इसी जिगीशा के साथ हम नाटक महोत्सव का आगाज करें। अंत में मैं यूँ कहूँगा कि फन की ये जिगीशा यूं ही दिलों में पलती रहे, फन की ये जिगीशा यूं ही दिलों में पलती रहे, पर्दा उठता रहे और हर कहानी दिलों में ढलती रहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन आणि आपले आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी असल्यामुळे जिगीशा अशा पद्धतीचा उत्तम नाट्य संवाद छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करू शकले. आपले मनापासून आभार. या उद्घाटन समारंभातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मिलिंद सफाई पुरस्कार वितरण. यंदाचं हे 3रं वर्ष आहे. या संकल्पनेविषयी आणि यंदाच्या वर्षी ज्यांना आपण हा पुरस्कार देणार आहे त्या सत्कार मूर्तींच्या परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक दासू वैद्य. नमस्कार. रंगमंचावरील माननीय रत्ना पाठक शहाजी आणि आदरणीय रंगमंच, आज जो आपण अभिनेता मिलिंद सफाई पुरस्कार योगेश शिरसाट यांना देतो आहोत. योगेश शिरसाटचा मी परिचय करून देणार आहे. त्याआधी हा पुरस्कार जो सुरू झाला त्याला आता चंद्रकांत कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे जिगीशाला 40 वर्ष झाले म्हणून इथे नाट्य सहवासाचं आयोजन केलं होतं आणि या नाट्य महोत्सवामध्ये त्या दरम्यान जिगीशाशी सुरुवातीपासून बांधल्या गेलेला आणि जिगीशामधला एक सक्रिय असा रंगकर्मी ज्याचं नाव मिलिंद सफाई, त्याचं अकाली निधन झालं आणि त्याच्यामुळे मग त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ एक पुरस्कार देण्याची कल्पना पुढे आली. पण मिलिंद सफाई हा पूर्णवेळ रंगकर्मी नव्हता, तर तो बँकर होता. उपजीविकेचं साधन म्हणून तो बँकेत काम करायचा आणि रंगकर्मी म्हणून अभिनय करायचा. म्हणून पुरस्कार देताना असं ठरलं किंवा अशी पुढे कल्पना आली की जो कोणी रंगकर्मी नोकरी करून, व्यवसाय करून, थिएटर करतो आणि आपली स्वतःची एक नाममुद्रा उमटवतो, त्या रंगकर्मीला आपण पुरस्कृत करायचं. म्हणून मग अभिनेता मिलिंद सफाई स्मृती पुरस्कार देण्याचं ठरलं. पहिल्या वर्षी धनंजय सरदेश पांडेला आपण पुरस्कार दिला. तो सुद्धा नोकरी करून थिएटर करतो. दुसरा अभिजित झुंजारवाला दिला आणि या वर्षीचा पुरस्कार आपण
योगेश शिरसाटला देतो. योगेश शिरसाटचा परिचय करून द्यायची मोठी तशी फार सोपी जबाबदारी आहे, अवघड जबाबदारी आहे. अवघड याच्याकरता आहे की संभाजीनगरचे जे लोक आहेत त्यांच्या समोर योगेशचा परिचय करून देणं म्हणजे बेगमपुऱ्यातल्या माणसाला सांगायचं की बीबी का मकबऱ्याचा पत्ता त्याला जाऊन सांगायचा. इतकं सहज आहे. बीबी का मकबरा कुठे आहे हे बेगमपुऱ्यातल्या माणसाला माहितीच. योगेश शिरसाट औरंगाबादकरांना माहितीच आहे. एवढंच नाही तर तो महाराष्ट्राला आता माहिती आहे. पण एक या कार्यक्रमाचा उपचार मी त्याचा परिचय करून देतो. तसं पाहिलं तर मी विचार करत होतो त्याचा बायोडेटा वाचताना काही कलावंत असे असतात की ते डेटा आणि बायोडेटाला ओलांडून पुढे जातात आणि रसिकाच्या मनात घर करतात. योगेश त्या प्रकारचा कलावंत. त्यामुळे त्याचा भरगच्च जो बायोडेटा माझ्याकडे आहे तो मी बाजूला ठेवतो आणि त्याच्याबद्दल मला जे काही ठळक गोष्टी तुमच्या समोर सांगायला वाटतात तर थोडक्यात सांगतो, कारण आपल्यापाशी वेळ खूप कमी आहे. बरोबर वर्षापूर्वी योगेशच्या वडिलांचं निधन झालं. त्यांनी पण खूप संघर्ष केला. साध्या कुटुंबातून, साध्या सगळ्या परिवारातून आलेले हा परिवार. त्यांनी पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे व्यवसाय करून कुटुंब पुढे नेलं. योगेशनी पण खूप संघर्ष केला. त्यांनी काय काय नोकऱ्या केल्या. खरं तर असं सांगावं नाही सांगावं, पण मुद्दा असा आहे की हा संघर्ष आपण कुठेतरी व्यक्त केला पाहिजे. योगेशने काय काय नाही केलं. योगेशनी पेपर लाईन टाकली. योगेशने सेल्समन म्हणून काम केलं. त्या काळात एक गमतीदार गोष्ट झाली की योगेश ज्या काळात इथे संभाजीनगरात वावरत होता त्या काळामध्ये खूप लग्न जे व्हायचे, विवाह समारंभ, त्याच्यामध्ये बरेच लग्न झाल्यानंतर लोक असं म्हणायचे की वा वा काय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे असं म्हणायचे एकमेकाला. त्याच्यात बरंचसं कारण योगेश होता. त्याचं कारण त्या वधूवरांचे रंगभूषा आणि वेशभूषा हा करत होता. म्हणजे त्यांनी लग्नामध्ये नवरा नवरीची रंगभूषा सुद्धा केली, मेकअप सुद्धा केलेला आहे. अनेक गोष्टी त्याने केल्या. त्याचे वडील गेले म्हणून त्याच्या घरी मी जेव्हा भेटायला आम्ही गेलो होतो, त्याची आई मावशी सांगत होत्या की योगेशने घर घेतलं, योगेशने मोठा टीव्ही घेतला. आनंद झाला त्याच्या वडिलांना. पण त्या म्हणाल्या की सर सांगू का, सगळ्यात आनंद तेव्हा झाला की घरात टीव्ही आला, त्याच्यापेक्षा घरातल्या टीव्हीवर योगेश आला तेव्हा त्याला जास्त. आणि मला उगीच मावशी बोलत होत्या भडा, आम्ही गेलो भेटायला तर ते असंच व्यक्त होत होत्या, सांगत होत्या दुःख. एलकुंचवारांच्या एका कुठल्या तरी लेखामध्ये मी वाचलं होतं की त्यांचे वडील त्यांना कधीच फार त्यांनी शाबासकी दिली नाही. पण वडील गेले तेव्हा त्यांच्या अंथरुणाच्या खाली कातरण आणि काही लेख त्यांचे सापडले एलकुंचवारांचे, असा मी संदर्भ वाचला होता. आणि मला असं आठवलं की मावशी सांगत होत्या की योगेशचे वडील वेळ मिळाला की मोठा टीव्ही जो घेतलाय त्याच्यावर चला हवा येऊ द्याचे जुने भाग बघत बसतात. म्हणजे त्यांना योगेशला टीव्हीवर बघण्यामध्ये खूप छान वाटतं, आनंद वाटतो. काय होतं, ज्याच्याकडे कुठलीच पार्श्वभूमी नाही, परंपरा नाही, त्याच्या घरातून असं काहीतरी निर्माण होतं, ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि ती योगेशच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. अजून एक दुसरा प्रसंग म्हणजे, दुसरी गोष्ट म्हणजे योगेश मुंबईला जायच्या आधी आम्ही सगळ्या 2-4 मित्रांनी प्रयत्न केला होता की त्याला इथे एका चांगल्या ठिकाणी नोकरी, त्याचा प्रयत्न सुरू होता. आम्ही सांगत होतो की कोण जे संबंधित अधिकारी होते कोण योगेशला नोकरी लागली पाहिजे वगैरे. पण अजून आपल्याकडे महाराष्ट्रात फक्त गुणवत्तेवरच नोकरी लागत नाही, त्यामुळे आम्ही अयशस्वी झालो, त्याला काही नोकरी लागली नाही. तेव्हा आम्हाला खूप दुःख झालं की अरे योगेशला नोकरी लागली नाही. पण आज मात्र आम्हाला खूप आनंद झाला की योगेशला तेव्हा नोकरी लागली नाही. कारण योगेशला जर नोकरी लागली असली तर तो नोकरी करतच इथे बसला असता. आणि त्याच्यातल्या शक्यता ज्या आजमावल्या गेल्या की नाही मुंबईला गेल्यानंतर त्या महासमुद्रामध्ये, त्या गेल्या असत्या का मला शंका.
असं उदाहरण नागराज मंजुळेचं पण आहे की नागराज मंजुळे यांचा मित्र नेट सेट परीक्षा नापास झाला, किती बरं झालं. नाही तर तो एक प्राध्यापक होणं वाईट नाहीये, पण प्राध्यापक खूप जण होऊ शकतात, पण नागराज मंजुळेच होऊ शकतात. तर अशा सगळ्या प्रवासातून योगेशचा हा प्रवास आहे. आज योगेशने स्वतःला सिद्ध केलंय आणि खऱ्या अर्थाने त्याच्या जर काम पाहायचं म्हणलं तर इतकं मोठं काम आहे त्याचं की त्यांनी 30 ते 35 नाटकाचं दिग्दर्शन केलं, 50 एकांकिकांचं दिग्दर्शन केलं, 70 एकांकिकामधून त्यानं अभिनय केलाय. आणि खऱ्या अर्थाने जसं म्हणतात की नाही, माणूस हा जनतेमधला नेता पाहिजे, रस्त्यावरचा नेता पाहिजे, तसा हा रस्त्यावरचा अभिनेता आहे. 1700 त्यांनी पथनाट्याचे प्रयोग केले. आता जेव्हा पथनाट्य म्हणतो तेव्हा त्याच्यात सामाजिक समस्या, सामाजिक स्वरूपाचे सगळे प्रश्न घेऊनच आपल्याकडे पथनाट्य होत असतात. असा हा तावून सुलाखून निघालेला कलावंत जेव्हा मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांनी स्वतःला जेव्हा आजमावायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा पहिली सुरुवात जी झाली, महाराष्ट्राला तो केव्हा माहीत झाला. आम्ही संभाजीनगरकरांना आम्हाला माहिती होतं की हा काहीतरी एक धडपड करणारा रंगकर्मी आहे, पण महाराष्ट्राला जेव्हा माहीत झाला तेव्हा तो झी मराठीवर एक रियालिटी शो होता, त्याचं नाव होतं महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि तिथे 5000 स्पर्धक होते त्याच्याकरता, आणि या 5000 स्पर्धकामध्ये अंतिम 5 स्पर्धक निवडण्यात आले. त्याच्यात योगेश निवड झाली. तिथे तो पहिल्यांदा त्या 5 जणांमध्ये दिसला. आणि मग नंतर त्याचा एक प्रवास जो सुरू झाला, तो टेलिव्हिजनचा असेल, चित्रपटाचा असेल, नाटकाचा असेल, या ठिकाणी तो मग लिहायला लागला. ही पण फार महत्वाची गोष्ट आहे की तो अभिनेता तो आहे, पण तो चांगला लेखक पण आहे. त्याचा चित्रपटाचा जर आपण त्यांनी पडदा जो आत्मसात केला त्याचा प्रवास पाहिला तर 2-4 चित्रपटाची नावं जर सांगायची तर त्याची धूम टू धमाल नावाचा चित्रपट आहे. दुनियादारी नावाच्या चित्रपटात त्याची खूपच चांगली चर्चा झाली. त्यानंतर तुकाराम नावाचा चित्रपट आहे, आजचा दिवस माझा नावाचा चित्रपट आहे, ट्रिपल सीट, बस्ता, कॅपिचिनो, असे अनेक चित्रपट त्याच्यामध्ये तो दिसत गेला. आणि आता नव्याने सध्या सुरू असलेले चित्रपट म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया, मला वाटतं विजू मानेचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये तो आहे. आणि तुंबाडची मंजुळा नावाचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये तो आहे. आणि त्याच्यात विशेष म्हणजे त्या चित्रपटाचं संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे. योगेश म्हणल्याबरोबर आपल्याला चला हवा येऊ द्या आणि ते सगळं त्याचं ते तिथलं लेखन असेल, त्याचा अभिनय असेल, हा आपल्याला नक्कीच माहिती आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्या पुरस्काराची यादी मी सांगत नाही, पण मला सांगावे अशा 2 गोष्टी वाटतात पुरस्कारातल्या. पु ल करंडक जी महत्वाची एकांकिका स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये सलग 3 वर्ष याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. आणि त्यानंतर सवाई एकांकिका स्पर्धा, जी एकांकिकेच्या आपल्या सगळ्या इतिहासामध्ये फार मोठी अशी एकांकिका स्पर्धा होते, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार योगेशला मिळालेला आहे. आता गंमत म्हणजे अजून पण काही त्यांनी सगळे जे आपल्याकडे आता अवॉर्ड शो होतात त्या सगळ्या शोचं लेखन तो करत असतो. त्याची नावं मी आता सांगत नाही, पण त्यांनीच केलेले असतात लेखन, यशस्वीपणे त्याचं लेखन करतो. आणि सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे मला गंमत वाटते की एवढं सगळं होऊ नये, हा जो योगेश आहे तो अजूनही अशी एक जमात आहे आमच्या संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रात पसरलेली, त्यांच्याकरता तो अजूनही योग्याच आहे. आणि औरंगपुराच्या टपरीवर निलेश म्हणतो तसं अजूनही असे लोक आहेत. आणि निलेशही तिथे असतो. निलेशला तोही असतो तिथे. आणि निलेशला विचारलं की कधी आला असता, तो असं नाही सांगत की अरे आता आलो, उद्या चालू, तर तो 2-3 दिवसापासून इथेच आहे म्हणतो, तो असं सांगतो. म्हणजे मी टपरीवर असतो तिथे. तर ही खूप छान गोष्ट आहे. आणि योग्या हे म्हणण्यामध्ये जी गंमत आहे ना, की ही जी दोस्ती आहे ना या लोकांनी सांभाळलेली, त्याच्यातली काही लोक आज मुद्दाम वेगवेगळ्या गावाहून योग्याला भेटण्याकरता, योग्याचं कौतुक बघण्याकरता इथे आले.
आणि हे रंगमंचावरून इथे बोलताना योग्य शब्द जरा ग्राम्य किंवा असभ्य वाटला तरी आपल्याकडे विठ्ठलाला विठ्या म्हणण्याची जी पद्धत आहे की नाही, ही एक परंपरा आहे आपल्याकडे, ती निश्चित भक्तीची गोष्ट आहे. तशीच इथे सुद्धा ही योगेशला योग्या म्हणणारी जी लोक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने त्याला योग्य म्हणून मोठं मानाचं पद दिलेलं आहे. तर असा आमचा हा दोस्त आज पुरस्कृत होतो आहे. त्याच्या पुढच्या सगळ्या कामासाठी आपण शुभेच्छा देऊया, त्याचं मनपूर्वक अभिनंदन करूया. धन्यवाद. दासू सरांनी अत्यंत विस्तृत असा परिचय करून दिलेला आहे आणि आपण सगळेजण अत्यंत उत्सुक आहोत ज्या क्षणाची आपण वाट बघत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती रत्ना पाठक शहा यांना मी विनंती करते, मिलिंद सफाई स्मृती पुरस्कार अभिनेते, दिग्दर्शक, लेखक श्री योगेश शिरसाट यांना आपण प्रदान करावा. आज हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या समोर, आपल्या सगळ्यांच्या समोर प्रदान होत असताना खरोखर आपल्या सगळ्यांना जो आनंद झालेला आहे. मिसेस योगेश शिरसाट या इथे उपस्थित आहेत, त्यांना मी मंचावर आमंत्रित करते 2 मिनिटासाठी. सोनम, नाही मी जरा पुरस्कार आहे म्हणून मिसेस योगेश शिरसाट असं म्हणलं, सोनम म्हणायच्या ऐवजी, कारण याच्या या सगळ्या संघर्ष जो आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे त्याच्या मागे हिची देखील अत्यंत खंबीर साथ त्याला होती. कारण जेव्हा घरच्या जबाबदाऱ्या हिने पूर्णपणे केल्या तेव्हा योगेश बिनधास्तपणे मुंबईमध्ये उत्तम काम करत होता आणि त्याला हा पुरस्कार प्रदान करताना इथल्या आपल्या सगळ्याच रंगकर्मींना तो विलक्षण आनंद होत आहे आणि खरोखर तुला अभिमानाने भरून येत आहे की आमचा घरचा, आमचा जवळचा मित्र योगेश याला हा मिलिंद सफाई स्मृती पुरस्कार जिगीषा नाट्य संवाद 2026 मध्ये आपण प्रदान करत आहोत. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती रत्ना पाठक शहा यांच्या हस्ते. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावे आणि सत्कार मूर्तींना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. योगेशला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपण नेहमी बघितलेलं आहे. मग अशी सांगितलं त्याप्रमाणे मेकअप आर्टिस्ट असेल, छोट्या छोट्या एकांकिका, पथनाट्यांमध्ये. आज हा सत्कार स्वीकारताना त्याचं मनोगत ऐकणं हे देखील आपल्या सगळ्यांसाठी खूप उत्सुकतेची आणि आनंदाची गोष्ट आहे. योगेश शिरसाट. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सगळे सन्माननीय. विठ्ठलाला विठ्या म्हणतात, मला योग्या म्हणतात, बहुतेक रंगामुळे असेल ते. जिगीषा संस्थेला मी अगदी लहान होतो. सुशीला देवी जालान सभागृहात प्रतीक्षाताई, चंदू सर वगैरे त्यांच्या रिहर्सल चालायच्या, तेव्हा पण मी त्यांना तिथं पाहिलंय. आणि एकेकाळी राज्यनाट्य स्पर्धा या सरस्वती भुवनच्या जालान सभागृहात व्हायच्या, तेव्हापासून मी त्या स्पर्धा बघायचो. तिथं रात्रभर जागून तिथं असायचो मी, जवळच राहायचो तिथं पैठण गेटला. तर मला आनंद या गोष्टीचा वाटतो की जिगीषा नाट्य संस्थेने माझा विचार केला. जिगीषा कुठलाही सपोर्ट नसताना, कुठलंही पाठबळ नसताना सगळे एकत्र मिळून मुंबईला धडकले आणि आपल्या मराठवाड्याला स्थलांतराशिवाय पर्याय नाही. स्थलांतर म्हणजे आपण खरं तर आपल्याकडे फक्त झाडच नशिबाने त्यांना मोठं व्हायला जागा सोडावी लागत नाही. आणि त्याच परंपरेचा पाईक म्हणून मी गेलो तेव्हा मला मार्गदर्शन करायला बरेचसे सिनियर मंडळी होते. चंदू सर माझ्या छोट्या छोट्या गोष्टीचं मोठं कौतुक नेहमीच करत असतात. चंदू सर पण, प्रतिमाताई पण प्रत्येक गोष्टीत काही आवडले की मला आवर्जून फोन करतात. आणि हा पुरस्कार मला देण्यासाठी ज्यांनी माझं नाव सुचवलं म्हणजे आदरणीय दासू सर, चंदू सर, निलेश राऊत, आदरणीय अंकुशराव कदम सर यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मला असं वाटतं की 40 वर्ष सुरू झाली म्हणून हा महोत्सव आपल्या संभाजीनगरला सुरू झाला म्हणजे हे वर्तुळ पूर्ण केलं. इथून मुंबईला गेले, मुंबई जिंकली आणि आज असा कुठलाही मराठी माणूस नाही जो जिगीषा नाट्य संस्थेला ओळखत नाही किंवा जिगीषाच्या कलावंतांना, जिगीषाच्या तंत्रज्ञांना ओळखत नाही. जिथं मराठी माणूस आहे जगभरात तिथं जिगीषा पोहोचली. त्याच परंपरेचा पाईक मी सुद्धा आहे आणि थोडीफार ओळख निर्माण झाली आहे. अनेक संघर्ष केले पण मला असं वाटतं स्ट्रगल म्हणजे आई माझी अशिक्षित आहे
जेव्हा मी म्हटलं मुंबईला स्ट्रगल करायला जातो, ती म्हटली मी देवाला प्रार्थना करतो तुझं स्ट्रगल चांगलं चालू दे म्हणून. पण योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टी घडत गेल्या, योग्य त्या वयात योग्य ते गुरु मला लाभत गेले. शाळेत असताना 8वी 9वी 10वी सूर्यकांत सराफ सर भेटले, त्यामुळे नाटकाची गोडी लागली. आणि महाविद्यालयात आलो आणि डॉक्टर दिलीप घारे नावाचं गारुड, जे आजपर्यंत माझ्या आयुष्यातून गेलेलं नाही, डॉक्टर दिलीप घारे सारखे गुरु मला लाभले. म्हणजे आमच्यातले बरेच जण म्हणतात की पुरुषांना वडाला फेऱ्या मारायची सवय असते, तर बरेच विद्यार्थ्यांनी वडाला फेऱ्या मारल्या असत्या की हाच गुरु आम्हाला 7 जन्म लाभू दे, असे आमचे डॉक्टर दिलीप घारे सरांसोबत मी 12 वर्ष राहिलो. त्यांच्यासोबतच त्यांनीच मला सरस्वती भुवन नाट्यशास्त्र विभागात सहयोगी क्लॉक अवर बेसिसवर लेक्चरर म्हणून शिकवायची संधी दिली. 7 वर्ष मी त्यांच्यासोबत राहिलो तिथं शिकवायला. आणि तिथून पुढचा प्रवास मग जासू सरांनी सांगितलं तसं काही घडलं नाही. इकडं ही एक शेवटची संधी होती नोकरीची, ती गेली. म्हणलं परतीचे 2 कापून आपण तानाजी सरकार मुंबईत जाऊया, जे होईल ते बघूया. आणि झालं ते बरं झालं असं आता वाटतंय. आणि म्हणजे लहानपणीच्या आठवणी जेव्हा रस्त्याने ओढून मी पेपर वाटायचो, मी पेपर वाटून त्या टांगड पेपर एजन्सी होती इथं गोमटेश मार्केटला, तिथं पगारी नावाचे गृहस्थ होते, त्यांना मी सगळा हिशोब दिला की किती पेपर वाटले, किती उठले, या हिशोब प्रत्येक पेपर मागे 4 आणे मिळायचे. ते म्हणे अरे तुला माहिती तुझं नाव काय? म्हटलं योगेश शिरसाट. अरे तुझं नाव आलं म्हणे आज पेपरला. तर मी जो पेपर वाटत होतो त्याच पेपरमध्ये माझं बालनाट्य स्पर्धेत कामगार कल्याणाला बक्षीस मिळालं म्हणून नाव आलं होतं. पेपर वाटत मला माहितीच नव्हतं. तर अशा खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत. आणि मी माझं स्ट्रगल खूप एन्जॉय केलंय. मला काही त्याचं काही रिग्रेट नाही की मी रस्त्यावर झोपलोय, मी रेल्वे स्टेशनवर झोपलोय आणि मी असे त्रास सहन केले. काही नाही, मला माझी खाज होती म्हणून ते केलं आणि आज मला ते मिळालं आणि त्याचे फळ पण मला चांगली मिळाली. आणि या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे मी काहीही नसताना फक्त एक चांगला माणूस आहे. आणि घारे सरांना एकदा भेटलेली ती मुलगी, तिला घारे सरांनी सांगितलं पोरगा चांगला आहे, आज जरी काही करत नसलं तरी काहीतरी भविष्यात होईल. या एका घारे सरांच्या शब्दावर त्या पोरीने अंधपणे माझ्यासोबत लग्न केलं. आता जरी त्याला 6 महिन्यातून एकदा पगार मिळतो, पण कधीतरी त्याला चांगले पैसे मिळतील असं सरांनी तिला सांगितलं. तिने पण तिच्या आई वडिलांना सांगितलं तुम्ही ठरवलं ते योग्य आहे, मला तो मुलगा आवडलाय, आपण लग्न करूयात. आणि लग्न झालं. 6.5-7 वर्ष संघर्षाच्या काळात तिने माझं घर सांभाळून ठेवलं. आता छान स्वतःच्या घरात सुखानं राहतीये 2 पोरांसोबत. तर तुझे पण आभार. म्हणजे आपल्या सहजीवनाचे आणि तुझ्या सहन जीवनाचे 17 वर्ष झाली आहे. आणि माझे काही मित्र सारिका, जयेश मुंबईहून खास फक्त माझ्या पुरस्कारासाठी आले, तुमचे पण खूप खूप आभार. आणि मला असं वाटतं की पूर्वी ज्या काही एकांकिका स्पर्धा व्हायच्या इथं, जे काही नाट्य चळवळी चालायच्या, आपल्याकडे एक ड्रामा डिपार्टमेंटला एक मुलगा ड्रामा डिपार्टमेंटला म्हणून ड्रामामध्ये करिअर करायला येतो, डिपार्टमेंटमध्ये करिअर करायला लागतो. तर ते थोडंसं टाळलं पाहिजे की तिथून शिकलो की आपण पुढं काय आपल्या नाटकाविषयी आणि आपल्या नाट्यविषयक आपल्या अभ्यासाचा आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे ते वाटतं. आणि नाट्य चळवळ पुन्हा एकदा जोमानं सुरू झाली पाहिजे. मला चांगलं आठवतं दासू सरांची पहिली शाबासकी मला मिळालेली मुस्तजीब सर इथं आहेत, त्यांच्याच एका नाटकात मी काम करत होतो, प्रेषित सरांनी बसवलेल्या जो हुआ सोवा नाटकात. आणि त्यात दासू सरांनी पहिल्यांदा मला पाहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं हा कोण पोरगा मस्त करतोय, चांगला आहे म्हणून. आणि तिथं मला सरांनी सांगितलं की तुला दासू सर असं बोलले. तर मला दासू सर तोपर्यंत फक्त कवितेतूनच माहिती होते. आणि मग मला वाटलं की नाही, आपलं कौतुक करतो म्हणजे मोठा माणूस आहे. पण आणि आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तो पण चंद्रकांत कुलकर्णी सरांमुळेच. मराठवाडा मुक्ती संग्रामावर खूप खूप सुंदर सिनेमा झाला होता. त्याच्यानंतर पुढे काय झालं तो कधी बघायला मिळाला सर, आम्ही पण उत्सुक होतो बघायला. तो शासनासाठी केला होता आणि तो शासनाने काय एवढं लपवून ठेवला कळत नाही. तर तो आम्हाला पण बघायचंय सर. त्यात मी आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता शिल्पा आपल्या मिताली जगताप सोबत, मिताली ताई सोबत. तर खूप सुंदर अनुभव होता. आणि तेव्हाच माझा जो कॅमेऱ्याचं समोरचं जे दडपण ते कमी झालं. नंतर मग त्यांच्या प्रत्येक सिनेमात जसं घरासमोर एक काळा बाहुला असतो तसं प्रत्येक सिनेमात एका सीनसाठी मी असतो. तुकाराम, आजचा दिवस माझा, दुसरी गोष्ट, सगळ्या सिनेमामध्ये एका सीनसाठी आवर्जून सर माझी आठवण काढतात आणि मी करतो. आता फक्त आता मोठा रोल हवाय. आता मिलिंद सफाई पुरस्कार विजेता आहे त्यामुळं सर खूप खूप आभार. शेवटी फक्त पाडगावकरांचे शब्द आठवत आहेत की
खूप मला जवळून प्रेम करणारे लोक समोर आहेत सगळीच. तर इतकं दिलं तितकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. भिवून आपल्या सावलीला पळत होतो, नको त्या वळणावर वळत होतो, एकलेपणात हाताश होऊन जळत होतो, तुम्ही मला भिजवलं, हिरवगार रुजवलं. इतकं दिलं तितकं दिलं तुम्ही मला. धन्यवाद. उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, उत्तम वक्ता आणि एक सच्चा माणूस. त्याचं मनोगत ऐकताना आपण सगळेच जण रंगून गेलेलो आहोत. आणि आता मला वाटतं हीच परंपरा पुढे करूया, कारण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण अत्यंत उत्सुक आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती रत्ना पाठक शहा यांना मी विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. मैं क्या बोलूं, मुझे समझ में नहीं आ रहा है क्योंकि मैं जो कुछ सोच के आई थी वो ऑलरेडी यहाँ कह चुके हैं सब लोग, लेकिन मुझे यहाँ बुलाया इसलिए बहुत बहुत शुक्रिया। बम्बई जैसे बड़े शहर में रहने की एक समस्या है कि दुनिया में क्या हो रहा है हम गौर नहीं करते, सिर्फ अपने आप ही अपने में ही खुश रहते हैं। तो इस बहाने मुझे बाहर निकलने का मौका मिला। ऐसी जिगीशा क्या कहें उसको, संस्था के साथ मेरा परिचय हुआ। आपने कहा था महाराष्ट्र के सब लोग जिगीशा को जानते हैं। अनफॉर्चुनेटली मैं ऐसी महाराष्ट्र हूँ जिसको जिगीशा नहीं मालूम थी, और शुक्र है कि आज मुझे पता चला, क्योंकि ये इस तरह का काम मैं हमेशा सोचती थी कि होना चाहिए और किसी तरह से मुझे भी इसमें शामिल होना चाहिए। क्योंकि नाटक, एक्चुअली मैं सिर्फ इतना कहना चाह रही हूँ कि नाटक का मेरे जीवन में क्या भूमिका नाटक ने निभाई है, बहुत ही महत्वपूर्ण भूमिका है। एक तो मेरे परिवार की विरासत है, मेरी माँ अभिनेत्री थी, मेरी मौसियाँ दोनों नाटक के साथ जुड़ी हुई थी, और लेकिन ये विरासत मैंने सीरियसली उतनी नहीं ली थी जब तक कि मैं खुद अभिनय करना मैंने शुरू किया, और तब जाना कि इसमें मुझे बनाने के लिए कितना कुछ है और मैं अपने आप कितना कुछ बटोर सकती हूँ, कितना कुछ समझ सकती हूँ और दुनिया को देखने का नजरिया बना सकती हूँ। मैं हमेशा मानती हूँ कि मैंने जो कुछ सीखा है, जो कुछ समझा है, वो नाटक और कला के कंधों पे खड़ा होकर के। एक इंसान के जीवन में कला एक बहुत बड़ा रोल निभाती है, क्योंकि हमको इंसान बनाती है, और हर तरह की कला मेरे नसीब में नाटक और अभिनय का समावेश हुआ। और इस अनुभव ने जो कुछ मुझे दिया, जो कुछ मैंने जो पाया है, वो इसी के जरिए है। मुझे यहाँ सबसे बेहतरीन लोग मिले, मुझे यहाँ सबसे बेहतरीन गुरु मिले, मुझे यहाँ सबसे बेहतरीन टेक्नीशियंस मिले जिन्होंने मुझे सिखाया। चाहे मैं एनएसडी में थी, चाहे मैं बम्बई में थी, जहां भी थी, नाटक ने जो मुझे बनाया है, जिस तरह से बनाया है, मेरी दुनिया को देखने का, दुनिया को समझने का नजरिया बनाया है, उसके लिए मैं कभी शुक्रिया पूरी तरह से अदा नहीं कर पाऊंगी। और यही मैं चाहती हूँ कि सबको चांस मिले। इसीलिए हमारी शालाओं में, हमारे एजुकेशन सिस्टम में नाटक का समावेश होना बहुत ही ज्यादा महत्वपूर्ण है, ये मैं मानती हूँ। और यहाँ एमजीएम यूनिवर्सिटी के इस माहौल में इस तरह का अवसर हो रहा है, और 11 साल से हो रहा है और आगे भी होता रहेगा। इसको सुनकर के सचमुच बहुत आनंद हुआ। एक और मैं मसला आपके सामने लाना चाहती हूँ कि नाटक एक ऐसी प्रक्रिया है जहां 4 दोस्त मिलकर के साथ में कुछ तैयार कर सकते हैं, जैसे कि जिगीशा के लोगों ने किया है। ये दोस्ती के बलबूते पर खड़ा हुआ एक जो एडिफिस है, एक जो मकान बनाते हैं हम, ये बहुत पुख्ता है, आधार स्तंभ है, वो आधारशिला है।
दोस्ती, और जिस तरह से दोस्त मिलकर के नाटक या कोई भी तरह का क्रिएटिव काम करते हैं, तब सचमुच बहुत बड़ा असर उसका होता है उनकी जिंदगी में तो डेफिनेटली, लेकिन दुनिया पर भी, और उनके जैसे और लोगों को प्रोत्साहन मिलता है। मैंने जब भी देखा है इसी तरह का गुट, इसी तरह के दोस्तों का मिल करके कुछ साथ करना, पैसों की जरूरत इतनी नहीं पड़ती, दिमाग की और दिल की जरूरत पड़ती है। तब जाकर के सब हम लोग अपने आप में जो कुछ बेहतर है, सबसे बेस्ट है, वो हम दे सकते हैं और उसको साथ में बिल्ड कर सकते हैं। हमारा जो थिएटर ग्रुप है मोटली इसी तरह शुरू हुआ। 5 दोस्त साथ में मिल करके सोचा चलो कुछ करते हैं, चलो नाटक करते हैं, और इस तरह से हमारा ग्रुप शुरू हुआ। मैं आपको दसियों उदाहरण दे सकती हूँ इस तरह के, जहां 5 लोगों ने मिलकर के कुछ शुरू किया और कहां से कहां बात पहुंच गई। उनकी जिंदगी में तो परिवर्तन आया ही आया, लेकिन उनके आसपास भी परिवर्तन आया, और इस परिवर्तन की आज हमारे समाज को बहुत ज्यादा जरूरत है। एक दूसरे के साथ काम करने की, एक दूसरे के साथ जीने की, एक दूसरे के विचार बांटने की, एक दूसरे को समझने की जो शक्ति नाटक और कोई भी कला हमको देती है, वो शायद और कहीं नहीं मिल सकता। और सब कुछ मजे के साथ होता है, ये और भी अच्छी बात है कि आनंद लेते हुए जो काम कर सके, इसीलिए योगेश शीर्षक बने। इसी में से बहुत सारे लोग, हम लोग सब उपजे हैं, चंद्रकांत कुलकर्णी तो है ही, एंड इस तरह से जो काम किया जाता है वो लंबा असर छोड़ता है। मेरे जो गुरु थे सत्यदेव दुबे, उन्होंने भी ये कहा था कि मुझे खुजली है इसीलिए मैं नाटक करता हूँ। मला खाज आहे तेच आहे, आणि हे खाज चांगली खाज आहे, आणि हे खाजला खाजवायलाच पाहिजे, परत परत खाजवायला पाहिजे, आणि आपल्या सगळ्यांनाही खाज लागेल अशी मी आशा करते। आणि खासकर जो जवान लोग यहाँ आए हैं और इतने सारे हैं, ये देख करके मुझे बहुत खुशी हो रही है। ये हमारा फ्यूचर है, ये हमारे फ्यूचर प्रेक्षक हैं, ये हमारे फ्यूचर अभिनेता और क्रिएटर्स हैं, और वो अगर इससे ही इसी में आनंद ले सके और इसके साथ बढ़ सके, तो नाटक भी, कला भी और हमारा समाज भी सही रहेगा, समृद्ध रहेगा। यही उम्मीद करती हूँ मैं कि ये खाज सबको लगे। धन्यवाद, मनपूर्वक आभार। त्यांचं मनोगत ऐकत राहावं असं आपल्याला वाटत आहेच। आणि उद्या सकाळी 11 वाजता आईन्स्टाईन सभागृहामध्ये आपण त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने संवाद करणार आहोत, आणि हा संवाद साधणार आहेत चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतीक्षा लोणकर। तेव्हा उद्या यायला विसरू नका। आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित होता, आपले आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते निलेश राऊत यांना। इतका सुंदर सोहळा मागच्या तासाभरापासून रंगला आहे, त्यामुळं आणि पुढे नाटक पण आहे, त्यामुळं आज मी नेहमी मला हे सगळी मंडळी आभार प्रदर्शनाला उभं करतात। काही दिवसांनी हा म्हणजे सांगायची गरज पण नाही पडणार, आभार प्रदर्शन खालूनच म्हणतील निलेश राऊत म्हणून, त्यामुळे आज 4 वाक्यातच आभार मी मानणार आहे। रत्ना मॅडम, आदरणीय रत्ना मॅडम, मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आज इथं आलात, इतकं सुंदर आपण इथं आपले विचार व्यक्त केले, उद्या देखील आपण संवाद साधणार आहात। माझा भाऊ योगेश, तुझे खूप खूप आभार, तू हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल। हा जसा जिगीषा कडून पुरस्कार आहे, एमजीएम कडनं पुरस्कार आहे, मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन कडनं पुरस्कार आहे, तसा हा समस्त छत्रपती संभाजीनगर वासियांनी तुझं केलेलं कौतुक आहे, तुझा दिलेला हा पुरस्कार आहे। आणि आम्ही सगळे मित्र, सगळे जुने मित्र मैत्रिणी इथं सगळे जे तुझे जमलेले आहेत, त्या सगळ्यांकडून तुझं केलेलं हे कौतुक आहे असं समज। हा महोत्सव व्हावा यासाठी सतत पाठीशी आमच्या राहणारे आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय अंकुशराव कदम सर आणि संपूर्ण एमजीएमची टीम, त्याचबरोबर मान्य नंदकिशोरजी कागलेवाल आणि सचिन भैयामुळे, ज्यांच्यामुळं हा सातत्याने आम्हाला उपक्रम राबवता येतो। आणि त्याला जोडीला यावर्षी अनेक मान्यवर मंडळींनी साथ दिली। डॉक्टर दंडे असतील, स्वातीताई असतील, स्वाती दंडे असतील, विजय राऊत असतील, बरीच मंडळी, यांची देखील मी, डॉक्टर विक्रांत भाले यांचं देखील मी विशेष या ठिकाणी नावाचं त्यांची आठवण करेल, त्यांचे देखील आभार। आणि चौथं, तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे करायचं धाडस करू शकतो। आता बाल्कनी
पूर्ण भरली आहे. बाहेर देखील कितीतरी लोक उभे आहेत याच्यासाठी. हा उत्साह आम्हाला फक्त या गर्दीतनं येतो, मग ती फिल्म फेस्टिवल असू द्या किंवा ड्रामा फेस्टिवल असू द्या. तर एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार, मीडियाचे मनापासून आभार. पुढचे 3 दिवस हा काय कार्यक्रम आज इथं संपला असं नाही, या कार्यक्रमाची आज सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुढचे 3 दिवस आपण सर्वजण सोबत आहोत. उद्या सायंकाळच्या आणि परवा सायंकाळच्या नाटकांची तिकीटं बाहेर, तिकीटं म्हणजे काय, प्रयोग देणगी मूल्य जेच आहे अगदी किरकोळ, ते बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. कृपया आपण ते घ्यावं आणि उद्याच्या आणि परवाच्या नाटकांना देखील प्रतिसाद द्यावा. आणि आईन्स्टाईनची दोन्ही दिवसांचे सगळे कार्यक्रम विनामूल्य आहेत. भेटत राहू. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.